नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक प्रयत्न आहे. कमेंटमध्ये बॉशचा शेअर का वाढला म्हणून विचारलं होतं. मी त्या कमेंटला उत्तरही दिलं होतं. तरी पुन्हा पुन्हा बॉशचा शेअर का वाढला ही कमेंट येते आहे. तर आज व्हिडिओमध्येच सांगावं असं ठरवलं म्हणून त्याचं कारण सांगते. सरकारने मोठ्या प्रमाणावर होत असलेले 2 व्हीलर्सचे अपघात लक्षात घेऊन सगळ्या दुचाकी वाहनांमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम बसवायची आणि हे कंपल्सरी 1 जानेवारी 2026 पासून 1 जानेवारी 2026 पासून सरकारने ही अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम बसवणं अनिवार्य केलं. याआधी ही सिस्टीम 125 cc किंवा त्यापेक्षा जास्त क्षमता असलेल्या दुचाकींसाठीच अनिवार्य होती. आता सगळ्यांनी ही ब्रेकिंग सिस्टीम बसवायला पाहिजे. बॉशनी MSC म्हणजे मोटरसायकल स्टॅबिलिटी कंट्रोल ही सिस्टीम इंट्रोड्यूस केली आहे. हे कंट्रोल सिस्टीम बनवणाऱ्या बॉश आणि एन्ड्युरन्स या कंपन्यांना याचा फायदा होऊ शकतो. 3000 ते 6000 कोटींचं मार्केट त्यांच्यासाठी उपलब्ध होईल. कंपनीने स्पार्क प्लग आणि इंजेक्टर्स निर्यात करते. त्यांनी आता नॉक्स लाईनचं युनिट नवीन लावलेलं आहे आणि या सगळ्या कारणांमुळे बॉशचा शेअर 2 दिवस झाले वाढतो आहे. मी 12 आणि 13 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशन जवळ आहे आणि ऑफलाईन आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जाते. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. आज टाटा मोटर्सचे आकडे आले. टाटा मोटर्सची UK JLR विक्री 12% कमी झाली. लँड रोवरची विक्री त्याच्यामध्ये 8% एवढी आहे. गोदरेज इंडस्ट्रीज येत्या वर्षामध्ये 750 कोटींची भांडवली गुंतवणूक करणार आहे. ब्राऊनफील्ड 80% आणि ग्रीनफील्ड 20%. त्यांना विचारण्यात आलं कंपनीला की आत्ता केमिकलला डिमांड नाही आहे तर तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट का करताय. तर कंपनीने सांगितलं की क्षमता वाढवायला 1-1.5 वर्षाचा कालावधी लागतो. 55% क्षमता वाढवून रेव्हेन्यू दुप्पट होऊ शकतो. 2030 पर्यंत $1 बिलियन एवढं त्यांनी टार्गेट ठेवलं आहे. स्पेशालिटी आणि बायोटेक केमिकल्सची क्षमता आणि कॉस्ट रिडक्शन करण्याकडे गोदरेज इंडस्ट्रीचं लक्ष असेल आणि केमिकलसाठी मार्केट स्टेबल राहील असं कंपनीला वाटतं. बँक ऑफ महाराष्ट्रचे अपडेट्स आले. त्यांचे डिपॉझिट्स 14.08% वाढले ते 3.05 लाख कोटी एवढे झाले. ॲडव्हान्सेस 15.36% वाढले तर कासा डिपॉझिट्स
14.56% वाढली. आता PNGRBने काही योजना आखली आहे. या योजनेचं एक व्हिजन आहे. तर ते व्हिजन काय आहे तर 1 नेशन 1 ग्रिड 1 टॅरिफ या व्हिजनखाली ही योजना चालणार आहे. CNG आणि PNGच्या ग्राहकांना याचा फायदा होईल. IGL, MGL यांनी त्यांना जेवढी डिमांड असेल त्याच्या 75% सप्लाय गॅरंटेड होण्यासाठी दीर्घ मुदतीसाठी त्यांनी सप्लायसाठी बुकिंग करायचं आहे असं सांगण्यात आलं आहे. तर यामुळे काय होईल तर एकाच दराने सगळ्यांना मिळतील आणि म्हणजे गॅस मिळेल आणि त्याचबरोबर त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सुद्धा काही अमाऊंट बाजूला ठेवून इन्फ्रास्ट्रक्चर पण करायचं आहे म्हणजे खेडोपाड्यापर्यंत गॅसचा सप्लाय होऊ शकेल. आज ट्रेंटचा शेअर खूप पडत होता कारण ट्रेंटचं पूर्वी CAGR जी ग्रोथ होती 5 वर्षासाठी ती 35% होती. कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न 5 वर्षाचं जर ग्रोथ सरासरी काढली तर ती 35% होती. पण या वेळेला इन्व्हेस्टर मीट जी झाली त्यामध्ये कंपनीने CAGR ग्रोथ 25% होईल, 20 ते 25% आसपास असं सांगितलं. त्यामुळे आज ट्रेंडला जे आत्ता व्हॅल्युएशन मार्केट देत होतं ते 35% हिशोबाने व्हॅल्युएशन दिलं जात होतं की CAGR ग्रोथ 35% आणि आता जर CAGR ग्रोथ 25% होणार असेल तर मग तिचा भाव तेवढ्या प्रमाणात कमी मिळेल. नंतर हिंदुस्तान झिंकला सोनभद्र जिल्ह्यातल्या 201 ते 210 हेक्टरमध्ये विस्तारलेल्या नवा तोल त्याच्यात लबड हे खेड आहे. तर REE ब्लॉक या ब्लॉकसाठी हिंदुस्तान झिंकला LOI मिळालं आहे. लुपिननी आयप्रोटोपियम ब्रोमाइड नाझल सोल्युशन अमेरिकेमध्ये लॉन्च केलं आहे. तर आज मार्केट खूपच खराब होतं कारण अमेरिकन जो हेज फंड आहे त्यांना सेबीने नोटीस पाठवली. त्यांचे पैसे जे होते ते एस्क्रो अकाउंटला जमा केले आणि त्यामुळे कॅपिटल मार्केटच्या संदर्भातले सगळे शेअर आज पडले. तर कोलोकेशन केससारखी ही केस आहे का म्हणून तपासणी होईल. म्हणजे ते लोक काय करतात की समजा आता तुम्ही कोटक बँक, ICICI बँक आणि HDFC बँक असं सकाळी तुफान त्याच्यात बाईंग केली, एक 500 कोटीची 1000 कोटीची अशी बाईंग केली. तेवढी बाईंग केल्यानंतर बँक निफ्टी आपोआप वाढतो. बँक निफ्टी वाढला की तिथे तुम्ही पुट बाय केले आणि थोड्या वेळाने या डेरिव्हेटिव्हमध्ये भाव वाढायला लागला की हे ICICI बँक, HDFC बँक, कोटक
याचे सगळ्याचे शेअर जेवढे घेतलेले असतात तेवढे पाडवून टाकतात, विकून टाकतात. ते विकून टाकले की फ्युचरमधला भावही कमी होतो, ऑप्शनचा प्रीमियमही कमी होतो आणि मग त्यांनी जे पुट बाय केलेले असतात त्याच्यामध्ये त्यांना पैसे मिळतात. एकेका दिवसामध्ये 750 करोडच्या आसपास त्यांना हे पैसे मिळतात. पण त्यामुळे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप राहते आणि किरकोळ जो ग्राहक वर्ग आहे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं. त्यांना ते काही समजत नाही आणि हा अल्गो ट्रेड किंवा आपण म्हणतो की अगदी छोट्या टायमामध्ये ते एवढा मोठा ट्रेड घेऊ शकतात आणि त्याचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळतो. तर असं सेबीच्या समोर पुरावा दाखल केल्यानंतर सेबीने ॲक्शन घेतली आहे आणि काय काय झालं आहे ते सेबी बघेल. त्यामुळे आज सगळे शेअर पडत होते. फक्त MCX मात्र त्यांनी इलेक्ट्रिसिटीचा वायदा सुरू केला आहे. तो वायदा ह्या गुरुवारपासून म्हणजे 10 तारखेपासून हा वायदा ते लॉन्च करणार. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरसाठी इलेक्ट्रिसिटीचा वायदा MCX लॉन्च करेल आणि VRL लॉजिस्टिक्सनी एका शेअरला 1 शेअर बोनस दिला आहे. एंजलचं क्लायंट ॲक्विजिशन पण कमी झालं, त्यांच्या ऑर्डर्स पण कमी झाल्या, त्यामुळे एंजल 1चा शेअर पडला. तर HDFC बँकेचे डिपॉझिट्स वाढले, ॲडव्हान्सेस पण वाढले आणि कासा रेशो पण वाढला. त्यामुळे HDFCचा शेअर सुरुवातीला तेजीत होता. तर आता आज शुक्रवार आहे. मस्त डोक्याला कुठलाही ताण न घेता वीकेंड एन्जॉय करा. काय होत आहे ते पुन्हा युद्धाला सोमवारपासून तयार व्हायचंच आहे. बघूया सोमवारी सकाळच्या व्हिडिओमध्ये आणखीन काय काय नवीन बातम्या मिळतात. कारण आज अमेरिकन मार्केट इंडिपेंडन्स डेमुळे बंद होतं. तर सोमवारी अमेरिकेच्या पण बातम्या असतील तर आपण त्या युद्धाला तुम्ही आणि मी मिळून तोंड द्यायचंच आहे. पण निदान वीकेंडला तरी ताण घेऊया नको. नमस्ते.